नमस्कार, मी श्रीनाथ भाऊ. आज बघणार आपण खताचे भाव. चला मग. खते भाव आता मी सुधारणा झाली. भाव म्हणजे कमी आलेले आहे. जोपर्यंत आता खते भाव झाले, युरिया झाले फक्त 600 रुपयाला. युरिया 600 रुपयाला आणि 10-26 आहे 1700 रुपयाला. युरिया 10-26 ही किंमत चांगली आहे. मग सध्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट मी मागं भाव वाढली होती. पण शेतकरी थोडं प्रमाणात थोडं ताळमेळ उकलेला होता. शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. म्हणजे खते भाव आता कापूस लावून सुरुवात झाली आहे. मग आता थोडं 15 दिवसात कापूस जसं उगायला लागेल तसं खतं आपल्या आवश्यकता पडेल. तरी सध्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. नोंद घ्यावी की खतात सध्या भाव कमी आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी खत आणून घेतले म्हणजे योग्य आहे. भाव म्हणजे कमी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी कष्ट आहे. पुढे चालून जर समजा कापूस खत कमी पडतो थोडा झाला तर भाव वाढू शकतात. हीच नोंद घ्यावी. मग त्यामुळे आता खत आणले म्हणजे शेतकरी फायदे राहील. मुख्यमंत्री अजित पवार यांनी आता घोषणा केली आहे की खताचा तुटवडा होऊ नये यासाठी म्हणजे जास्तीत जास्त खत प्रोटेक्शन चालू ठेवावं. म्हणजे सर्व शेतकरी म्हणजे नासाडी होऊ नये. खत म्हणजे ज्याला शेतकरी लागतं त्याला योग्य भावात आणि कमी भावात मिळावे, योग्य भावात मिळावे. मग शेतकऱ्यामध्ये नाराज होऊ नये असं अजित पवार यांनी म्हणाले आहे. तसेच युरियाची खता पहिले आपण 10-26 बघितला तर 15-15 किती मिळाले बघणार आहोत. 15-15 मिळत आहे फक्त 1600 रुपयाला. 15-1600 रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 15-15 चांगले आहेत की शेतीसाठी कापसासाठी सुयोग्य 15-15 चांगलं आहे. मग सांगतो तू 10-26 चांगलं आहे. युरिया रेट आहे 3 डोस तुम्ही देऊ शकता. हे दोन्ही चांगले आहे. धन्यवाद. अशी व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.